आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू. हां, अगदी खोलपर्यंत जाऊन तपास करू. खोलपर्यंत जाऊन तपास करण्यासाठी तुम्हाला आधी FIR नोंदवावा लागेल. तुम्ही FIR नोंदवायला तयार नाही. तुम्ही संबंधित विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करायला तयार नाही. आणि तुम्ही कसं काय खोलवर जाऊन तपास करणार? खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. ती मागणी रोहित पवार करतायत आणि आम्ही सगळे करतो आहोत. आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे करतायत. आकाश मोरे किंवा काँग्रेसची जी मागणी आहे त्या मागणीचा विचार झाला तर महाराष्ट्रावरती उपकार होतील एवढंच मी सांगेन. म्हणजे जो काय संशय आहे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि अपघात कर नाही त्याला डर कशाला? तुम्हाला त्याच्यामध्ये खरोखर तपास करायचा आहे ना, मग गुन्हा दाखल करा, FIR दाखल करा ना. कशा करता त्यापासून लांब पडता? बाकी सगळ्यांवर तुम्ही तुमच्या विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत असता, खरे खोटे गुन्हे दाखल करता. पण तुमचा एक जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे जीवाभावाचा सहकारी आणि मित्र गमावला असं म्हणतात ना. मग त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? उमेदवारी मागे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे तुकडे असल्याचं बोलला. मोठा भाऊ जर असेल तर लहान भावाच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. लहान भावाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असं जर आम्ही मानतो तर मोठ्या भावाची जबाबदारी जास्त आहे की मोठ्या भावाचा हात आहे काटा काढण्यात. त्यातली एक गोष्ट अशी आहे की जे रोहित पवार अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणी करतायत, देशभर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तेच रोहित पवार आज हर्षवर्धन सपकाळांकडे जाऊन उमेदवारी मागे घ्या काँग्रेसनं ही विनंतीही करतायत. ते आशावादी आहे. याकडे कसं नाही, आधी रोहित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सगळ्यांचं एकमत होईल त्याच्याविषयी काय मला शंका वाटत नाही. पण जी मागणी आहे मूळ मागणी FIR दाखल करा ती ते का सोडतायत? ही योग्य संधी आहे FIR दाखल करून घेण्याची आणि भारतीय जनता पक्षाला त्या मुखवटा फाडण्याची, उतरवण्याची. निवडणूक हे एक निमित्त आहे. सुनेत्राताई पवार या प्रचंड मताने निवडून येतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची किंवा आकडे तज्ज्ञांची गरज नाही आहे. मुख्य मुद्दा इतकाच आहे की अजित पवारांच्या संशयास्पद अपघाताचं काय झालं, FIRचं काय झालं. उमेदवारी मागे घेण्याबाबत